दादा आमच्यावर अत्यंत बारामती करावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पुकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे. आपण जर पाहिलं तर मी आता सध्या बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. त्यांची बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांना रडू कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला हादरवणारी घटना जी आहे ती या ठिकाणी आज घडलेली आहे. हळहळ व्यक्त राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याबरोबर काय सांगाल? खरं काय आता आम्हाला काय सांगू वाटतं. दादा गेलं वाईट वाटतं आम्हाला सगळं. काय बोलावं काय इच्छाच बोलायची नाही. नको झालं सगळं. दादा नाहीत. काय सांगतील दादा आज आपल्यामध्ये नाही? दादा एक महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व होतं आणि त्यांनी सगळंच बारामती तालुक्याला असेल सगळ्यांनाच एक आपल्या जीवाभावाची माणसं मानली. आज दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत. ह्याचे आम्हाला हळहळ व्यक्त होते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे. आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक लॅब देखील या ठिकाणी आज दादा आपल्यामध्ये नाहीत. हो आमच्या मध्येच आहेत दादा. आज बी आहेत उद्या बी आहेत. दादा आमच्या मध्येच आहेत आज बी आहेत उद्या बी आहेत. दादासाठी आम्हाला दादा पाहिजेत. आज बी आमचे दादा आमच्यामध्ये आहेत. उद्या बी आमच्यामध्ये आहेत. बारामती आमच्यामध्ये आहेत. दादा आमच्यामध्ये आहेत अजून बी आहेत. आमचे दादा दे परत. देवा रे देवा. असं का केलं माझ्या वडिलांनंतर मी आज माझे वडील गेले तेव्हा मला एवढं दुःख राहिलं. दादा तुम्ही खरंच अहो मी कुणाच्या मागे उभं राहू. दादा आज बारामती करायला दादा भेटायला ते. परंतु दादाच्या काचा घाला दादावर घातला आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. आयुष्यभर दादा आमच्यामध्ये असतील. पुढेही आमच्यामध्ये असंच आमच्या मनामध्ये दादाविषयी प्रेम असेल. दादा आमच्यावर अत्यंत बारामती करावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पुकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा. ओ आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहेत कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर वृत्तांकन करत असताना आम्हाला देखील कंठ फुटत नाही अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे.